बेडच्या मधल्या भागामध्ये, म्हणजे आपलं बेड आहे 5 फूट, 2 वळीतील अंतर 5 फूट आणि 2 तासातील अंतर हे 1 फूट. तर 2 तासामध्ये काय करायचं, चर लावून जर तुम्ही मध्यस्थी इथं चर टाकून जर समजा तुम्ही खत टाकला DAP आणि फॉस्फरस, तर DAP घ्यायचा प्रति एकर 2 बॅग आणि पोटॅश घ्यायचं प्रति एकर 1 बॅग, मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकर 1 बॅग 40 किलो. तर अशा पद्धतीनं मिक्स करून तुम्ही हळदीला भरणपोषणासाठी आणि फुटवा बळकटीकरणासाठी डोस घेऊ शकता रासायनिक खताचा. आणि ज्याही शेतकऱ्यांनी डोस अपलोड केलेला आहे त्या शेतकऱ्यांनी स्प्रे ड्रेंचिंगचं शेड्यूल पूर्ण करा. तर हे असं व्यवस्थापन आहे. तर हे जर व्यवस्थापन आपण पूर्ण केलं तर फुटव्याची बळकटीकरण आणि बुंदा मजबूतीकरण चांगलं होऊन कंद चांगला पोचतो आणि